मी ऋत्विक पाटील 21/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जसे तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओंना प्रेम दिले तसेच माझा पहिला व्लॉग येतोय त्यालाही तसेच प्रेम द्या. चला तर मित्रांनो, आज आपण आपला पहिला व्लॉग बनवूया. आज आपल्याला जायचं आहे पालघरला गणपती मंदिरामध्ये, जिथे एका मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे विक्रमगडला पाचमाड गणपती मंदिरामध्ये. चला तर आपण आता निघालेलो आहेत. 15 मिनिट झाले आपण रतन भाईची वाट बघत आहेत. अरे मारुती शोरूम आहे त्या पुढची तू लेफ्ट मारून गेलो ना टेंबोडे रोडला. टेंबोडे तिथे डायरेक्ट टेंबोडे रोड नाही भाई, टेंबोडे रोड नाही, तो गेला तो बंधनला जायला. हा तर बंधनच्या पुढे गेलो ना, हे बघ बंधनच्या पुढे गेलो, हे बंधन आहे. हे तू फोन दिली जाणी पुढे गेलो का? अरे उचलत नाही फोन. त्याला अक्षय त्याला सांगायचं तुझे लास्ट आहे सांगायचं. याच्यानंतर सुरू टाइमवर ना. रतनची नाटकी जाम असतात पण रतनची नाटकी म्हणजे चढवून ठेवला यांनी, बाकी काय नाही. अक्का बंधू थांबू कल्ला थांबवा पलवा मी नाही सांगितलं. फायनली रतन भाई आलेला आहे. माकुणसर गावातील सुंदर तलाव. मंगलम रिसॉर्ट पर्यंत आपण पोहोचलेलो आहेत. आपल्याला अजून 15 ते 20 मिनिटं पोचायला लागतील. सातपाडी रोडला आलेलो आहेत आपण. थोड्याच वेळात आपण मंदिरापर्यंत पोहोचणार आहेत. आम्हाला अजून काय ॲड्रेस तर माहीत नाही. ॲड्रेस शोधत जावं लागेल. बंधन रिसॉर्टपर्यंत पोहोचलो आपण. बंधन रिसॉर्टच्या पुढून तुम्ही लेफ्ट टर्न मारा. आम्ही तर रस्ता चुकलो होतो, आम्ही पुढे गेलो होतो. आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहेत. बघू शकता तुम्ही, फायनली बघू शकता तुम्ही मंदिर. आता आपण मंदिरात जाऊया. या मंदिरामध्ये अष्टविनायक गणपती देखील आहे, त्याचेही तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर बघूया 12 ज्योतिर्लिंग. श्री सोमनाथ, श्री शैलम मल्लिकार्जुन, श्री ओंकारेश्वर, महाकालेश्वर, श्री वैद्यनाथ, कार्तिकेय, भगवान शिवची मूर्ती बघूया. श्री गणेश, श्री केदारनाथ, श्री गुणेश्वर, श्री त्र्यंबकेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री नागेश्वर, श्री रामेश्वर तीर्थ, श्री भीमाशंकर. आता आपण बघू, आपले झाले 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन. आता मंदिरामध्ये एक सुंदर फ्री स्टँड आहे. किती सुंदर आहे आणि किती मोठा आहे तुम्ही बघा. देवखोप पर्यंत आपण पोहोचलेलो आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे पाचमाड गणपती मंदिराकडे विक्रमगड. देवस्थान सूर्या नदी बाजार बघू शकता तुम्ही. काय दुकानकडे काय माहित. शॉर्टकट रोडला चाललेलो आहेत आम्ही. आम्हाला पण काय रस्ता माहित नाही. शॉर्टकट काय काय सांगताय काय रतन तुझ्या बरोबर होता. तुम्ही बघू शकता मॅजिक की धूळ उडते, चेहरा उडते. पावडर लावायची पण गरज नाही लागत. पट्टी एरिया माहिती पडल्यावर रोवले आपण. अरे ते पण मॅपवरच चालले, तुम्हाला माहित नाही, त्याला नाही माहित.
आता पाण्यातून जायला लागेल गाडी असं. रोडची पाणी करू पाणी रतन. बंधू दाखवेल तोच रस्ता आता. माहिती पाहिजे ना आपल्याला भाई. ते कोणता रस्ता तर माहित नाही तसेच चालल्यात. मॅपला कोण दाखवलंय हो? म्हणजे विचार कर किती पुढे गेला आपली इंडिया. अरे मग माहिती पाहिजे ना आपल्या यमनजीन ते मंजिन काय करते तू. हाँ रास्ता नहीं मालूम तुमको भी. तो हमको भी नहीं पता यार. गाड़ी जाएगी क्या. आता आपण काय रोज काय तो आपला माहिती पडेल. बघू चल आता ट्राय तर करू. पोचलो तर पोचलो नाही तर परत रिटर्न. काय गाडी जाईल का इथून. फुल आहे मग गाडी जाते. हा का तुम्ही पण इकडचे नाही. घ्या ना एक्सपिरियन्स घे. हा मंदिरात जायला आज आहे. गाडी साहेब तू गाडी नीट नाही. हा आरामात सावकाश बंधू. मोबाईल पडवा. अरे याच्यावर आणवा पाहिजे. बघू शकता तुम्ही कशी हालत झाली आपली. आपली गाडी अडकलोय. लागलं ए सावकाश. काढली बाबा. हा चालू कडे गेलोय. पायाला लागलाय माझ्या. जाम रिस्की आहे. कसा वाटला एक्सपिरियन्स तुमचा. एकदम चांगला होता. भाईच्या त्या गाडी चालू नाही होत. डेली वाले पण थकले. उचला एक्सपिरियन्स जाम भारी वाटला पण आपल्या या रोडचा. चालू केली म्हणून वेगळा अनुभव मिळाला. मारा की हा चौक दे. चल पिकअप घेतला पाहिजे लगेच. टायर फिरली. हो फिरेल ना. काय बोललो लागलाय. टायर कल्ला फिरत आहे तू. थोडी गरम झाली ना त्यात आली चालू. बंद ये पोचलो. 8 किलोमीटर लागली परत. अर्ध्याला पोचले असतो आपण. सीधा रोड होता. 800 मीटर. रतन चला बाबू काय रे. इकडे आहे का तिकडे आहे. मग तू तिकडे सांगतो तो आम्हाला. कितीतरी खडतर प्रवासानंतर आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहेत.
चालता बोलता चालता बोलता मेहनत मीच जास्त घेतली भाई. कमजोर. किती सुंदर मंदिर आहे. मंदिर बघूनच मन प्रसन्न होते. सरपंच साहेब दर्शन घ्यायला लागले. प्रथम काय आहे हे मला एक प्रकारचं गॅलरी शोधायची आहे. असं टाकलं ठीक आहे. किती छान मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तिकडून काढतो. ते भोपोळी लागलेलं ना आपल्याला. भोपोली इथे जवळच आहे ते 1 किलोमीटरवर. बारीक कर अजून, बारीक कर अजून बारीक. डायरेक्ट हे दाखवतो आपला हा दाखवतो. परतीचा प्रवास. चला तर मित्रांनो, आता आपण घरी जातोय आणि आपला व्लॉग इथेच संपवतोय. मित्रांनो, तुम्हाला पाचमाड गणपती मंदिराकडे जायचं असेल तर गुगल मॅपवर तुम्ही पाचमाड गणपती मंदिर न टाकता फक्त पाचमाड टाकून जावे, नाहीतर तुम्ही आमच्यासारखे रस्ता भटकतील. करा आणि व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा.